विद्यार्थ्यांनो, मी भीमराव कडरे सर बोलतो आहे, MHSS ज्युनियर कॉलेज शिंदखेड्याचे. आपल्या 12वीच्या इंग्रजीच्या टेक्स्टबुकमधील सेक्शन 2 या भागातील 2.1 ही पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड या पोएमची चर्चा आपण करणार आहोत. ही पोएम आपण समजून घेणार आहोत. 2.1 पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ही पोएम वॉल्ट व्हिटमन या कवीने लिहिलेली आहे. सॉन्ग ऑफ द ओपन रोड याचा अर्थ होतो मुक्त रस्त्याचे गाणे. ओपन रोड याचा अर्थ मुक्त रस्ता. अ रोड विदाउट एनी बॉन्डेज, अ रोड विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन. इट मीन्स सॉन्ग ओपन रोड. ठीक आहे. अँड सॉन्ग ऑफ द ओपन रोड मीन्स मुक्त रस्त्याचे गाणे. सो लेट अस टर्न टू वर्ड्स. द इंट्रोडक्शन ऑफ द पोएट. कवीचं आता थोडंसं इंट्रोडक्शन आपण बघूया. ठीक आहे. या कवितेचे कवी वॉल्ट व्हिटमन आहेत, जे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. यू कॅन ऑल्सो सी द फोटो ऑफ वॉल्ट व्हिटमन हिअर, राईट. ही इज द वॉल्ट व्हिटमन. ओके. अँड देन let us understand the main points about his life. Okay, Walt Whitman, 1891. He was born in 1819 actually, sorry, 1819, and he was died in 1892. was an American poet, essayist and journalist. Okay, की अमेरिकेचे कवी होते. ही वॉज अ अमेरिकन पोएट, ही वॉज एसेइस्ट, ही वॉज जर्नलिस्ट. निबंधकार होते, पत्रकार होते. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. की व्हिटमन हे अमेरिकेतले अतिशय प्रभावी पोएट समजले जातात आणि त्यांना फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जातं. ही इज कॉल्ड ॲज अ फादर ऑफ फ्री वर्स. ओके. यू नो, फ्री वर्स याचा अर्थ मुक्त छंद. फ्री वर्स म्हणजे अशा प्रकारची कविता ज्या कवितेमध्ये कुठल्याही प्रकारचं राईम स्कीम नाही आहे, रायमिंग पेअर नाही आहे. मुक्त अशी कविता, मुक्त छंदातली ही कविता असते. तर या मुक्त छंदाचे जनक म्हणजे फादर असं व्हिटमन यांना म्हटलं जातं. देन ही ग्रीव अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ अ डिफरंट इकॉनॉमिक स्टेटस. ओके. की अमेरिकेतलं हंटिंग्टन नावाचं एक शहर आहे. इथे त्यांना इथे वॉल्ट व्हिटमन यांनी आपलं बालपण व्यतीत केलं. तिथे ते वाढले. हिज इकॉनॉमिक स्टेटस वॉज व्हेरी डिफिकल्ट. हिज मेजर वर्क लीव्ज ऑफ ग्रास वॉज पब्लिश इन जुलै 1855. 1855मध्ये वॉल्ट व्हिटमन यांनी एक कविता संग्रह प्रकाशित केला. त्या कविता संग्रहाचं नाव होतं लीव्ज ऑफ ग्रास. अँड गवताचे तृण, ठीक आहे, किंवा गवताची पानं आपण असं म्हणू शकतो लीव्ज ऑफ ग्रास म्हणजे. आणि हा मोठा असा एक कविता संग्रह त्यांचा 1855ला पब्लिश झाला. इज ओ कॅप्टन, माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. की वॉल्ट व्हिटमन यांची कविता होती. तुम्हाला कदाचित 10वीला गेली असेल किंवा 10वीपर्यंत तुम्ही शिकला असेल कुठेतरी. हिज ओ कॅप्टन, माय कॅप्टन. दिस वॉज हिज फेमस पोएम अँड ही हॅज रिटन दिस पोएम अबाउट अब्राहम लिंकन. ठीक आहे. की अब्राहम लिंकन यांचा मृत्यू झाला. अब्राहम लिंकन हे
वंशवादाविरोधी लढणारे अतिशय मोठे असे महान असे पुरुष होते. आणि त्यांच्या मृत्यूनंतर यांनी ही कविता लिहिली, कॅप्टन ओ माय कॅप्टन. आणि ही कविता अतिशय प्रसिद्ध झाली. या कवितेमध्ये काय आता, या आपली ही जी कविता आहे आता वॉल्ट व्हिटमन यांची, दॅट इज सॉन्ग ऑफ द ओपन रोड, मुक्त रस्त्याचे गाणे. काय बरं या कवितेमध्ये, व्हॉट इज इन दिस पोएम? लेट अस अंडरस्टँड द इंट्रोडक्शन ऑफ द पोएम. या कवितेचं इंट्रोडक्शन थोडं समजून घेऊया. द सेक्शन 1 ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्स ऑफ ग्रास is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. ठीक आहे. लीव्ज ऑफ ग्रास नावाचा हा जो कविता संग्रह आहे वॉल्ट व्हिटमन यांचा, या लीव्ज ऑफ ग्रासमधल्या पहिल्या सेक्शनमध्ये ही कविता आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आणि ही पोएम म्हणजे ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस. ठीक आहे. अतिशय सुंदर मिश्रण सेल्फ अवेअरनेसचं, नंतर फ्री विलचं आणि टेंडरनेस ऑफ हार्ट या तिघांचं. ठीक आहे. की सेल्फ अवेअरनेस याचा अर्थ स्वजाणीव, स्वतःची जाणीव होणे, स्वतःची कमतरता, स्वतःचे स्ट्रेंथ, स्वतःच्या बलिष्ठ अशा बाजू स्ट्रेंथ, नंतर स्वतःची कमतरता यांची जाणीव होणे, स्वजाणीव. नंतर फ्री विल, मुक्त इच्छा. ठीक आहे. राईट. विल विदाउट एनी बॉन्डेज, मुक्त इच्छा, स्वतःची अशी एक इच्छा असणे, आपल्या ध्येय ठरवण्याची क्षमता असणे, फ्री विल. अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. ठीक आहे. टेंडरनेस ऑफ हार्ट आणि हृदयाचा नाजूकपणा. ठीक आहे. हृदयाचा एक नाजूकपणा किंवा संवेदनशीलपणा असंही आपण त्याला म्हणू शकतो. हृदयाचा संवेदनशीलपणा, या तिघही गोष्टींचं मिश्रण म्हणजे ही कविता आहे. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम. ओके. की ही कविता एक प्रकारे आपल्याला एक अशी जाणीव देते की अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम. ठीक आहे. की जीवनाचा प्रवास करत असताना आपल्याला शहाणपणाची परीक्षा कुठे ना कुठेतरी द्यावीच लागते, असं ही कविता आपल्याला सांगते. दिस पोएम टेल्स अस दॅट वी हॅव टू गिव्ह the test of wisdom in our life, which is not tested in any school or university. शाळा किंवा विद्यापीठांमध्ये अशा काही जीवनाच्या शहाणपणाची परीक्षा काय होत नाही आपली एवढी, किंवा तशी संधी नसते कदाचित. पण जीवन जगत असताना आपल्याला कुठे ना कुठेतरी टेस्ट ऑफ विजडम किंवा शहाणपणाच्या परीक्षेला तोंड द्यावं लागतं. रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. की रस्ता म्हणजे असा आहे की जो प्रत्येकजण वापरतो रस्त्याला, प्रत्येकजण रस्त्यावरून जातो. वेदर रिच ऑर पुअर, इट फोर्सेस ऑल लेवल ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनदर. रिच अँड पुअर पीपल ट्रॅव्हल ऑन द रोड. की श्रीमंत व गरीब लोकसुद्धा रस्त्यावरनं प्रवास करतात. म्हणजे एक प्रकारे रस्ता हा समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना जोडण्याचं काम करत असतो, असोसिएट करण्याचं काम करतो रस्ता. कारण जीवनाचा जो प्रवास आहे तो श्रीमंत लोकांचा पण असतो व गरीब लोकांचा सुद्धा असतो. का असं होणार की जीवनाचा प्रवास फक्त श्रीमंताचा असेल आणि गरीबाचा नसेल? तसं नाही. एव्हरी पर्सन हॅज अ लाईफ जर्नी. प्रत्येक व्यक्तीचा एक जीवनाचा प्रवास असतो असं इथे कवी सांगतो. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. विटमन लोक आणि ठिकाणांविषयी सांगतो या कवितेत. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग अल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. की विटमनला इथे आवडत नाही की एकाच ठिकाणी जास्त काळापर्यंत रेंगाळत राहायला विटमनला नाही आवडत. जरी त्या ठिकाणी
हॉस्पिटॅलिटी मिळत असेल, आदर सत्कार आणि सगळेच पाहुणचार मिळत असेल, सगळ्या अशा आकर्षणाच्या गोष्टी असतील, पण तरी विटमन असं सांगतो आहे की आवर लाईफ शूड मूव फॉरवर्ड अँड फॉरवर्ड, वी शूड मूव ऑन अँड ऑन, की आपण सतत पुढे जात राहायला पाहिजे, जीवन सतत प्रवाही राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे दिस पोएम गिव्ज अस द मॅसेज ऑफ मोबिलिटी. अशा प्रकारे ही कविता आपल्याला गतिमानतेचा संदेश देतं की वी शूड ऑलवेज मूव फॉरवर्ड इन आवर लाईफ जर्नी, की जीवनाच्या प्रवासात आपण सतत पुढे जात राहायला पाहिजे असं ही कविता सांगते. सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ द पोएम द सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ठीक आहे.